हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 3रा श्लोक आपण वाचत आहोत. त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे. ती बरीच विस्तृत आहे. पुढे वाचत राहणार. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, पहिल्या ओळीतला जो शब्द आहे महत, त्याबद्दल म्हणतात की महत म्हणजे संपूर्ण भौतिक जगत. आणि या संपूर्ण भौतिक जगताचं कारण काय आहे, तर ते आहे ब्रह्म, अर्थात प्रधान. प्रधान म्हणजे काय, भौतिक प्रकृतीची अव्यक्त अवस्था. तर ही भौतिक प्रकृती आहे ती 3 गुणांनी युक्त असते, सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर ही भौतिक प्रकृती ही भगवंतांची भौतिक शक्ती आहे. ती भौतिक शक्ती, भौतिक प्रकृती आहे ती जेव्हा अव्यक्त अवस्थेत असते, म्हणजे त्यावेळी कोणतीही सृष्टी निर्माण झालेली नसते, तेव्हा तिचे हे जे सतो रजो तमो हे 3 गुण आहेत ते एकास एक अशा रीतीने समान मात्रेत असतात, शांत असतात. भौतिक प्रकृतीच्या या अव्यक्त अवस्थेला प्रधान म्हणतात. आणि यातूनच पुढे भौतिक जगत निर्माण होण्यासाठी विविध तत्व निर्माण होत असतात. म्हणून या प्रधानाला भौतिक जगताचे कारण म्हटले जाते. पहिल्या ओळीत योनी आणि गर्भ हे 2 शब्द आहेत. त्यांविषयी श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, प्रधान हा तो गर्भ आहे जो सर्व बीजांना धारण करतो. म्हणून प्रधान कसा आहे, योनी आहे. भगवंत म्हणतात मी परमेश्वर आहे आणि हे माझे प्रधान आहे. म्हणजे प्रधान हे काय, भगवंतांचीच शक्ती आहे. जे हे प्रधान आहे ते कोटी कोटी ब्रह्मांडांच्या रचना करते. म्हणजे या प्रधानात सर्व भौतिक तत्वे प्रकट होतात आणि कोट्यावधी ब्रह्मांडांमध्ये या भौतिक तत्वांचा वापर करून सृष्टी निर्माण केली जाते. वैदिक शास्त्रात हे जे ब्रह्म आहे हा शब्द आहे जो पहिल्या ओळीत आहे 3ऱ्या श्लोकात, त्याचा अर्थ आहे प्रधान. ब्रह्म नाम रूपम अन्नम च जायते. हा श्लोक आहे मुंडक उपनिषद 1.1.9. याविषयी श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, ह्याचा अर्थ आहे ब्रह्म नाम रूप अन्नम च जायते. म्हणजे हे ब्रह्म नाम रूप आणि अन्न बनतं. तर हा श्लोक समजावताना वैष्णवाचार्य सांगतात, या जगतामध्ये आपण कोणतीही वस्तू बघतो त्या वस्तूला एक विशिष्ट नाव असतं आणि विशिष्ट आकार रूप असतो. जसं आपण वाचलं ना, ब्रह्म नाम रूपम. तर प्रत्येक वस्तू आहे त्याला एक विशिष्ट नाव असतं आणि काहीतरी आकार असतो. जसं उदाहरण बघायचं तर इथे एक मृदंग ठेवला आहे, त्याला रूप आहे, एक विशिष्ट प्रकारचा आकार आहे आणि मृदंग हे नाव सुद्धा आहे. तर हा मृदंग आहे तो भौतिक तत्वांपासून बनलेला आहे आणि ही सगळी तत्व आहेत ती प्रधानातून, म्हणजेच भौतिक प्रकृतीची जी अव्यक्त अवस्था आहे त्यातून भगवंतांनी जेव्हा त्याच्यावर कटाक्ष टाकला त्यावर, तेव्हा ती प्रकट झाली. आणखीन एक उदाहरण घ्यायचं तर आता मी एका टेबलावर पुस्तक ठेवून खुर्चीमध्ये बसले आहे. हे टेबल आहे ते लाकडाचं आहे.
तर टेबल पृथ्वी तत्वापासून बनलंय. म्हणजे पृथ्वीमध्ये म्हणजे जमिनीत रोप उगवलं, जमिनीत बीज पेरलं गेलं, त्यातून रोप उगवलं, सूर्यप्रकाश, वारा, पाणी याने ते पोसलं गेलं, मोठं झालं, झाड बनलं आणि त्याच्या लाकडाचा वापर करून हे टेबल बनवलं गेलं. तर अशा प्रकारे या जगतातल्या विविध वस्तू या भौतिक तत्वांपासून बनतात. तर आपण हा जो श्लोक मुंडक उपनिषद मधला वाचला त्यातले 3 शब्द जाणून घेतलेत. ब्रह्म, नाम, रूपम. तर हे ब्रह्म आहे ते नाम, रूप आणि पुढे लिहिलं आहे अन्नमच जायते, अन्न पण बनतो. तर अन्न बनतं म्हणजे काय ते जाणून घेऊया. तर ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वी तत्वातूनच धान्य उगवतात, फळभाज्या येतात, पालेभाज्या येतात. तर त्या पृथ्वी तत्वातूनच हे सगळे अन्न पदार्थ आहेत ती उगवतात. तर हे सगळं वर्णन मुंडक उपनिषदच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे प्रधान आहे ते योनीप्रमाणे कार्य करते. आपण या 3ऱ्या श्लोकात योनी हा शब्द पहिल्या ओळीत वाचतो. त्याचा अर्थ आहे जन्मस्रोत. तर हे जे प्रधान आहे, प्रधान म्हणजे काय, भौतिक प्रकृतीची अव्यक्त अवस्था, ते एका योनीप्रमाणे कार्य करते. भगवंत म्हणतात की मी असंख्य चैतन्य चित्कण त्यामध्ये स्थापित करतो. गर्भम दधामी अहम. तर याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की जसे मातेच्या गर्भातून बाळ प्रकट होते तसेच संपूर्ण जगतातील भौतिक तत्व या प्रधानातून प्रकट होतात आणि पुढे ब्रह्मांडातील सृष्टीमध्ये या सर्व जीवांना भौतिक तत्वांपासून बनलेली शरीर प्राप्त होतात. तर हे असंख्य चैतन्य चित्कण भगवंत या प्रधानात स्थापित करतात. म्हणजे काय, हे शब्द काय आहेत ते जाणून घेऊया. असंख्य म्हणजे खूप सारे, चैतन्य चित्कण, चैतन्य म्हणजे स्पिरिच्युअल कॉन्शियस, चेतनेने युक्त. चित्कण, चित्त म्हणजे ज्ञानमय कण, तर असे हे ज्ञानमय कण म्हणजे आध्यात्मिक कण म्हणजेच आत्मा. तर भगवान श्रीकृष्ण समजावतायत की मी चेतन भोक्ता जीवांना या भौतिक प्रकृती बरोबर संयुक्त करतो, जोडतो आणि जीव त्या भौतिक प्रकृतीचा भोग घेतात. तर हा जो जीवात्मा आहे तो चेतनामय आहे आणि तो भोक्ता आहे, उपभोग घेणारा आहे, असं श्रील बलदेव विद्याभूषण इथे समजावतात. तर अशा प्रकारे आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण केली आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.